नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 9वीचा एक इतिहासाचा धडा शिकलोय आणि एक भूगोलाचा धडा शिकलोय. आज आपल्याला 9वी राज्यशास्त्राचा पहिला धडा अभ्यासायचा आहे. आता हा पहिला धडा अभ्यासण्यापूर्वी मागील इयत्तेत तुम्ही काय काय शिकलेले आहात त्याची थोडीशी आपण उजळणी करू. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास केलाय, म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर संविधान अभ्यासले, ज्याच्यात आपल्या देशाचा कारभार कशा पद्धतीने केला जातो, त्यानंतर शासन यंत्रणांची रचना कशी केली जाते, त्यानंतर सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून कशा प्रकारच्या तरतुदी आहेत ते तुम्ही संविधानात शिकलेले आहात. त्याच्यानंतर भूगोलाच्या अभ्यासातून जगभरातल्या भौगोलिक रचनांची माहिती तुम्ही करून घेतलेली आहे. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक गोष्टी ज्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत भूतकाळात त्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आज आपल्याला इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्र विषयामध्ये काय शिकायचं आहे तर आपला भारत देशाचे जगभराशी असलेल्या इतर राष्ट्रांशी असलेला संबंध कसा आहे आणि महत्त्वाच्या समस्या कोणत्या आपल्या देशापुढे आहेत तर ते आपल्याला आताच्या आपल्या 9वीच्या राज्यशास्त्र विषयातून अभ्यासायचे आहेत. आपल्या पहिल्या पाठाचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. हे आपल्या पहिल्या पाठाचं नाव आहे. आता या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अभ्यासणं आवश्यक आहे, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय. आंतरराष्ट्रीय व्यवस्था, हे आंतरराष्ट्रीय व्यवस्था समजावून घेण्यासाठी आपण आपलंच एक उदाहरण घेऊया. आपण माणूस हा समाजशील प्राणी आहोत. माणसाला समाजात राहायला आवडतं, समाजप्रिय असा आपण प्राणी आहोत. याचं कारण असं आहे, आपण समाजात राहिल्यामुळे आपल्या गरजा भागतात, आपल्याला सहकार्य मिळतं, आपल्या गुणांचा विकास होतो, आपल्यात जर काही उणिवा असतील तर त्या निदर्शनास येतात. म्हणजे थोडक्यात काय तर वेगवेगळ्या कारणांसाठी आपण समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींवर, घटकांवर, संस्थांवर, संघटनांवर अवलंबून असतो. मग जसं व्यक्ती आणि समाज यांचं जसं नातं आहे तसंच जगभरातल्या राष्ट्रांचं एकमेकांशी नातं असतं. जगभरातली जी स्वतंत्र राष्ट्र आहेत, सार्वभौम राष्ट्र आहेत, तीही अशीच एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचं सातत्याने देवाणघेवाण सुरू असते, त्यांच्यात वेगवेगळे करार सुरू असतात आणि त्याच्यातून जी एक नवीन व्यवस्था निर्माण होते त्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात. येतंय लक्षात? स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रांची जी एक वेगळी व्यवस्था निर्माण होते त्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हणतात. त्यानंतर ही जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत. आता ही वैशिष्ट्ये कोणती तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परस्परावलंबन. ते परस्परावलंबन काय आहे तर परस्परावलंबन म्हणजे जगभरामध्ये जी अनेक राष्ट्र आहेत ती सगळी सारखी नाहीत. काही आकाराने खूप मोठी आहेत, काही आकाराने लहान आहेत, काही विकसित राष्ट्र आहेत, काही विकसनशील राष्ट्र आहेत आणि काही विकसित राष्ट्र आहेत. पण असं जरी असलं, अगदी विकसित राष्ट्र जरी असली तरी कुठलंही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही. प्रत्येक राष्ट्र कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींसाठी दुसऱ्या राष्ट्रांवर अवलंबूनच आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी, गरजा भागवण्यासाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून राहतात. तर अशा पद्धतीने जगभरातले सगळीच राष्ट्र एकमेकांच्या मदतीने आपली प्रगती साधतात, एकमेकांच्या मदतीने आपला विकास करण्याचा प्रयत्न करतात. तर हे परस्परावलंबन हे जे वैशिष्ट्य आहे हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि दुसरं आहे ते म्हणजे परराष्ट्र धोरण. आता परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं तर परराष्ट्र धोरण म्हणजे
आपल्या देशाचा अंतर्गत कारभार कसा करायचा आणि शिवाय जगभरातल्या इतर देशांशी आपण कशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे यासाठी काही निश्चित अशी धोरणं आखली जातात. याच निश्चित आखलेल्या धोरणांना परराष्ट्र धोरण असं म्हणतात. म्हणजे आता आपल्या देशाचा कारभार कसा करायचा आहे तो तर आपण ठरवतोच, पण इतर कुठल्या देशांशी आपण संबंध प्रस्थापित करायचे आहेत, कुठल्या देशाशी आपण व्यापारी संबंध ठेवायचे आहेत, आर्थिक संबंध ठेवायचे आहेत वगैरे, अशा प्रकारची जी धोरणं आखली जातात त्याला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. आणि हे परराष्ट्र धोरण अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता ही झाली आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये. आपल्या पाठाचं नाव आहे युद्धोत्तर राजकीय घडामोडी, बरोबर. मग त्यासाठी महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी कोणकोणत्या घडत गेलेल्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला अगोदर त्या महायुद्धांची थोडक्यात माहिती करून घेतली पाहिजे, थोडक्यात त्यांचा आढावा घेतला पाहिजे. 20व्या शतकाच्या अगदी पूर्वार्धात 20वं शतक सुरू झालं आणि पहिल्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 महायुद्ध होऊन गेलेले आहेत, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. त्यापैकी आजच्या तासाला आपण पहिल्या महायुद्धाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. पहिलं महायुद्ध जे आहे त्या पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे पहिले महायुद्ध, याचा कालखंड आहे 1914 ते 1918. म्हणजे या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध घडलं. आता 1914 ते 1918 म्हणजे जवळजवळ 4.5 वर्ष हे युद्ध सुरू होतं. आणि हे युद्ध कोणात झालं तर युरोप खंडातले अनेक देश 2 गटात विभागले गेले आणि त्यांच्यामध्ये हे पहिलं महायुद्ध झालं होतं. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 58 वर या ठिकाणी बघा, पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रांचे हे 2 गट दाखवलेले आहेत. पहिला गट आहे त्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका हा एक गट, आणि यांच्या विरुद्ध लढणारे जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, तुर्कस्तान आणि बल्गेरिया हा दुसरा गट. पहिल्या गटाला मित्र राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि दुसरा जो गट आहे तो मध्यगत राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. अशा या 2 गटामध्ये युरोप खंडातल्या राष्ट्रांची विभागणी झाली आणि त्यांच्यात हे पहिलं महायुद्ध घडून आलं. आता हे पहिलं महायुद्ध जे आहे ते इतकं भयंकर होतं, इतकं विनाशकारी होतं. 4.5 वर्ष हे युद्ध सुरू होतं. अतिशय विनाशकारी असं हे पहिलं महायुद्ध घडून गेलं. मग या पहिल्या महायुद्धाचे परिणाम काय झाले नेमके ते आपण पाहू. पहिल्या महायुद्धाचे परिणाम, पहिली गोष्ट म्हणजे या युद्धामुळे प्रचंड जीवितहानी आणि खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. तर प्रचंड जीवितहानी म्हणजे जवळजवळ 1 कोटी सैनिक या पहिल्या महायुद्धामध्ये मारले गेले आणि वित्तहानी पण तितकीच झाली. त्याच्यानंतर दुसरा परिणाम असा झाला, या युद्धात सहभागी असलेली राष्ट्र जे आपण पाहिलेले आहेत, आता मित्र गटामध्ये ब्रिटन आहे, त्यानंतर अमेरिका आहे, इटली आहे, रशिया आहे, आणि मध्यगत गटामध्ये जर्मनी आहे, ऑस्ट्रिया हंगेरी आहे, तुर्कस्तान आहे, बल्गेरिया आहे. म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झालेली राष्ट्र आणि जी सहभागी झालेली नव्हती अशी ही राष्ट्र सगळ्यांनाच आर्थिक झळ पोचलेली होती. हा दुसरा परिणाम. तिसरा महत्वाचा परिणाम असा झाला तो म्हणजे ह्या पहिल्या महायुद्धामध्ये जिंकलेली राष्ट्रही आणि हरलेली राष्ट्रही दोघांचंही फार आर्थिक नुकसान झालं, अर्थव्यवस्थाच फार त्यांची कोसळून गेली. चौथा परिणाम असा झाला की जेव्हा पहिल्या महायुद्धामध्ये ही युरोपातली राष्ट्र गुंतलेली होती त्याच वेळेला ह्या युरोपातल्या राष्ट्रांनी ज्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या त्या वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. आणि पाचवा परिणाम असा झाला की या स्वातंत्र्य चळवळींमुळे युरोपियन राष्ट्रांचं वसाहतींवर असणारं जे वर्चस्व होतं ते डळमळीत होऊ लागलं आणि युरोपियन राष्ट्रांना एक प्रकारचं ह्या चळवळीने आव्हान दिलं गेलं. म्हणजे अशा प्रकारचे परिणाम ह्या पहिल्या महायुद्धामध्ये मुळे घडलेले होते. आता इतकं विनाशकारी हे युद्ध आहे, इतकं भयंकर हे युद्ध झालेलं आहे आणि अशा प्रकारची पुन्हा कधी घटना घडू नये किंवा अशा प्रकारचं विनाशकारी युद्ध पुन्हा येऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना असावी असं ह्या राजकीय नेत्यांच्या
मनात विचार आला आणि त्यांनी मग ह्या मोठमोठ्या राष्ट्राच्या लोकांनी एकत्र येऊन एक अशी संघटना स्थापन करायची की जी जागतिक शांतता प्रस्थापित करेल असा विचार पुढे आला आणि त्या विचारातूनच पुढे जाऊन मग राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. 1920 मध्ये ही संघटना अस्तित्वात आली. म्हणजे बघा 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध सुरू होतं. हे पहिलं महायुद्ध थांबल्यानंतर शांततेचे करार करण्यामध्ये आणखीन वर्षभर निघून गेलं आणि मग पुन्हा अशा प्रकारचं विनाशकारी युद्ध होऊ नये यासाठी मग अशी एखादी संघटना असावी की जी जगभरामध्ये शांतता निर्माण करेल. याच्यासाठी 1920 मध्ये राष्ट्रसंघ या संघटनेची आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. आता ही संघटना स्थापन करताना हेतू काय होता तर या संघटनेच्या माध्यमातून जगभरातल्या राष्ट्रांनी आपल्या ज्या समस्या असतील, आपल्या ज्या अडचणी असतील त्या तिथे येऊन मांडायच्या. म्हणजे राष्ट्रसंघ हे एक व्यासपीठ बनलं आपल्या समस्या सांगण्यासाठी, आपली गाऱ्हाणे सांगण्यासाठी आणि मग चर्चेच्या माध्यमातून, वाटाघाटीच्या माध्यमातून आपल्या त्या समस्या सोडवायच्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम कोणतं राष्ट्रसंघाचं तर युद्ध टाळणे. युद्ध टाळणे हे या राष्ट्रसंघाचं सगळ्यात महत्वाचं काम होतं आणि यासाठीच राष्ट्रसंघाची स्थापना केली होती. म्हणजे जेणेकरून आता पुन्हा असं विनाशकारी युद्ध घडू नये हा एवढा हेतू आणि जगात सगळीकडे शांतता प्रस्थापित व्हावी त्याच्यासाठी युद्ध टाळणे या महत्वाच्या कामासाठी राष्ट्रसंघाची स्थापना केली गेली होती. परंतु 1920 ला स्थापन झालेली ही राष्ट्रसंघ संघटना ती पुढे अगदी दुसरं महायुद्ध येऊन ठेपेपर्यंत अस्तित्वात होती. पण त्या कालावधीमध्ये राष्ट्रसंघाला सर्वच बाबतीत यश आलं नाही. जे छोट्या मोठ्या कुरबुरी होत्या, लहान लहान चकमकी होत होत्या, असे प्रश्न राष्ट्रसंघाने सोडवले. बारीक सारीक बऱ्याच गोष्टी राष्ट्रसंघाने सोडवल्या. मात्र अमेरिकेसारख्या, इंग्लंड सारख्या, फ्रान्स सारख्या, जर्मन सारख्या, रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्रांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यात मात्र राष्ट्रसंघ अपयशी ठरलं. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांना ताब्यात ठेवणे ते करण्यात मात्र राष्ट्रसंघाला अपयश आलं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे युद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना होती पण ह्या बड्या राष्ट्रांच्या कुरबुरीच राष्ट्रसंघ थांबू शकला नाही आणि मग त्याच्यातूनच अशी विषपेरणी केल्यासारखी झाली किंवा दुसऱ्या महायुद्धाची बीज पेरण्यासारखी झाली आणि मग त्याच्यातून शेवटी पुढे दुसरं महायुद्ध ठेपलंच. राष्ट्रसंघाला आणखी एक गोष्टीत अपयश आलं ते म्हणजे जर्मन, इटली यांसारख्या देशांमध्ये हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या तर त्याही राजवटी थोपवण्यामध्ये राष्ट्रसंघ अपयशी ठरलं. तर अशा पद्धतीने महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी पाहण्या अगोदर पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये काय काय घडामोडी घडल्या, कशा प्रकारचे बदल झाले, कसे नवीन विचार आले, कसे नवीन प्रवाह आले हे पाहणं आपल्याला आवश्यक होतं. आता हे पहिलं महायुद्ध इथं आपण अभ्यासलेलं आहे. पुढच्या तासिकेला आपण दुसऱ्या महायुद्धाच्या बाबतीत कोणकोणत्या घडामोडी घडल्या ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.